मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026 रोजी झालेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 विषय गणित संच सी या प्रश्नपत्रिकेचे उत्तरासहित स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. विभाग 2 गणित प्रश्न क्रमांक 26. खालील आकृतिबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखा. इथं काही संख्या दिलेल्या आहेत 100, 99, 97, 94, 90. आता यानंतरची कोणती संख्या आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर इथं बघूया 100 आणि 99 मध्ये फरक किती आहे तर 1चा फरक आहे. 99 आणि 97 मध्ये कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. 97 आणि 94 मध्ये 3चा फरक आहे. 94 आणि 90 मध्ये 4चा फरक आहे. म्हणजे इथं जी कोणती संख्या येणार आहे त्याच्यामध्ये कितीचा फरक असणार आहे 5चा. इथं या दोघांच्या मध्ये 6चा, या दोघांच्या मध्ये 7चा. तर 90 पेक्षा 5ने लहान संख्या कोणती असते तर 85 असते. 85 पेक्षा 6ने लहान संख्या असते 79. 79 पेक्षा 7ने लहान संख्या असते 72. म्हणजेच आपल्याला संख्या मिळतील 85, 79, 72. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे. आता पर्याय पाहूया 3/7, 2/7, 1/7 आणि 4/3. आता इथं छेद आहे 7, इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. ज्यावेळी छेद समान असतो त्यावेळी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग 4 हा अंश आहे याच्यापेक्षा मोठा अंश कशाचा आहे पहा इथं. तर 2, 3, 1 हे तिन्ही अंश जे आहेत ते लहान आहेत. म्हणजेच हे तिन्ही अपूर्णांक 4/7 पेक्षा लहान आहेत. आणि छेदाधिक अपूर्णांकापेक्षा अंशाधिक अपूर्णांक हा नेहमी मोठा असतो. म्हणजेच इथे 4/7 पेक्षा 4/3 हा अपूर्णांक मोठा असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. येथे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय तर छेद हा अंशापेक्षा मोठा असणे आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश हा छेदापेक्षा मोठा असणे. प्रश्न 28. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर यासाठी आपल्याला या दोन्ही नंबरची ॲडिशन करावी लागेल, म्हणजेच बेरीज करावी लागेल. तर अशा प्रकारे आपण बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 34,112. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. शीतलने 5 दशहजार अधिक 1 एकक अधिक 9 दशक अधिक 4 शतक ही संख्या 5,491 अशी लिहिली. तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती असा प्रश्न आहे. तर सुरुवातीला आपण कॉलम करूया. 10,000, त्यानंतर हजार, त्यानंतर शतक, दशक आणि एकक. आता यामध्ये हे नंबर बसवूया. शीतलने 5 दशहजार म्हणजेच 5 इथं येणार आहे. 1 एकक, एकक कुठं येणार आहे इथं येणार आहे. 9 दशक इथं येणार. 4 शतक इथं येणार आणि हजारचं दिलेलं नाही म्हणजेच आपण इथं काय लिहायचं असतं 0 लिहायचं असतं. तर ही संख्या कोणती संख्या तयार झाली 50,491 ही संख्या तयार झाली. पण 50,491 पण तिने लिहिताना किती लिहिलेली आहे 5,491. तर मूळ संख्या आणि लिहिलेली संख्या यामध्ये फरक किती असेल असं विचारलेलं आहे. म्हणजेच ही जी आपण संख्या तयार केलेली आहे ही संख्या आणि तिने लिहिलेली संख्या यामधील फरक असेल. त्यासाठी आपल्याला या दोघांची वजाबाकी करावी लागेल. तर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 45,000. तर इथं पाहूया पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. खालील उदाहरणात चौकोनच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. 8च्या पाड्यामध्ये 56 कधी येतं 8 56 म्हणजे इथे असणार आहे 7. इथं जर 7 असेल तर इथं सुद्धा काय असणार आहे चौकोनाच्या जागी तीच संख्या येणार आहे.
इथं पण तीच संख्या येणार आहे. म्हणजेच या चौकोनाच्या जागी कोणता नंबर असेल तर 7, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल? असा प्रश्न आहे. तर आता यामध्ये काय दिलेलं आहे? एकूण चाकी आहेत 146. 3 चाकी वाहनांची चाकी किती असतील? तर 3 चाकी 14 वाहने, म्हणजेच प्रत्येक वाहनाला 3 चाक, म्हणजे एकूण किती चाकी असतील 3 चाकी वाहनांना? 14 त्रिक 42 चाकी असतील. तर 4 चाकी वाहनांची चाकी किती असतील? तर ही एकूण चाके आणि 3 चाकी वाहनांची चाके यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळेल. तर 146 वजा 42 केल्यानंतर काय मिळतं? 6 मधून 2 गेले 4, 4 मधून 4 गेले 0 आणि 1, 104. आता हे 104 काय मिळालं? तर 4 चाकी वाहनांची चाके मिळाली. मग 4 चाकी वाहने किती असतील? तर त्यासाठी आपल्याला 104 भागिले 4 करावे लागेल, कारण प्रत्येक वाहनाला 4 चाके आहेत. म्हणजेच 104 भागिले 4 केल्यानंतर किती मिळतं पहा? 104 भागिले 4, 4 दुने 8, 10 मधून 8 गेले राहिले 2, वरून घेतले 4, 4 सक्क 24, म्हणजेच आपल्याला मिळालेलं आहे 26. म्हणजे 4 चाकी एकूण वाहने असतील 26, पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,700 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? असा प्रश्न आहे. तर इथं पहा, त्याला रुपये मिळालेले आहेत 33,700 आणि 1 किलो फुले 60 रुपये दराने. याच्यावरूनच आपण हे उत्तर सोडवू शकतो. मग इथं हे जे दिलेलं आहे तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? तर 33,700 भागिले 60 करावं लागेल. पाहूया काय उत्तर येतं. 33,600 भागिले 60. 0 गेलं 0 गेलं, 6 एके 6, 6 पंचे 30, 33मधून 30 गेल्यानंतर राहतं 3, ते आपण छोटंसं इथे लिहून घेतलं. इथं झालं 36, 6 6 36 आणि हे 0, 6 0 0, म्हणजे 560 रुपये उत्तर येतं. तर म्हणजेच 560 किलो फुले विकलेली आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33 ते 35 साठी सूचना. कॉलेजच्या उपहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थिनींनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या रूपात दिले आहेत. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. तर इथं पदार्थाची नावे दिलेली आहेत आणि इथं विद्यार्थिनींची संख्या दिलेली आहे. एक स्माइली म्हणजेच 7 विद्यार्थिनी असे प्रमाण दिलेले आहे. तर याच्यावरून प्रश्न आहेत. कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या किती? तर पहा, इथं कांदे पोहे आणि मसाला डोसा खाणाऱ्या एकूण विद्यार्थिनींची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 स्माइली आहेत आणि एक विद्यार्थिनी म्हणजे 7 अशा पद्धतीने प्रमाण आहे. म्हणजेच 9 गुणिले 7 करायचं, 9 7 63, म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 34. कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या, म्हणजे इथं पहा कांदे पोहे व उपमा खाणारे किती आहेत पहा? 1 2 3 4 5 6, 6 आहेत. ठीक आहे, आपण 6 लिहूया. तर इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहूया. इडली चटणी आणि मसाला डोसा किती आहेत पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, यांचे आहे 12. तर खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? म्हणजे कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्यांची संख्या कमी आहे. पण कितीने कमी आहे? तर इथं 6 स्माइलीने कमी आहे. 6 स्माइली म्हणजे किती असतील? तर एक स्माइली म्हणजे 7 विद्यार्थिनी. मग 6 स्माइली म्हणजे किती असतील? 6 7 किंवा 7 सक्क 42, म्हणजेच 42ने कमी आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. उपहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? तर इथं सर्वात कमी खाल्लेला पदार्थ आहे उपमा. उपमा 2च स्माइली, म्हणजे 14 विद्यार्थिनींनी उपमा खाल्लेला आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36.
खालील अपूर्णांकांपैकी समच्छेद अपूर्णांक ओळखा. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा छेद समान असतो असे अपूर्णांक. तर इथं पहा 4/5 आणि 6/5 हे समच्छेद अपूर्णांक आहेत. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौरस सेंटीमीटर आहे. जर आयताची लांबी 16 सेंटीमीटर असेल तर आयताची रुंदी काढा. तर पहा इथे एक आयत आहे, त्याची लांबी दिलेली आहे 16 सेंटीमीटर. तर रुंदी याची विचारलेली आहे. तर याचं क्षेत्रफळ काय असतं आयताचं? तर लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच 64 बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे 16 गुणिले रुंदी. मग रुंदी काय असेल? तर 64/16 केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळेल. 64/16 किती येतं? तर 16 चोक 64. ठीक आहे, 16 चोक 64 म्हणजे 4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. आयताची रुंदी 4 सेंटीमीटर असेल. प्रश्न क्रमांक 38. खालील आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हणजेच काय? सर्व बाजूंची बेरीज. पहा इथं परिमिती काय येईल? 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 3 अधिक 3. 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? तर बघा 96ला 6ने भागण्याऐवजी सूरजने कितीने भागले? तर सूरजने 16ने भागले. ठीक आहे, मग बघूया भागाकार दोघांचा काय येईल? 6 एके 6 राहिले 3, हे 6 6 6 36. ठीक आहे, उत्तर येईल 16 आणि 16 संग 96. म्हणजे 16 आणि 6 भागाकार कितीने चुकला? 16 वजा 6 म्हणजे 10ने भागाकार चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयात आहेत. तर मेघालयात किती हत्ती आहेत असा प्रश्न आहे. तर आसाममध्ये एकूण हत्ती किती आहेत? 5719. मेघालयमध्ये किती आहेत? तर आसामपेक्षा 3965 हत्ती जास्त आहेत. कशामध्ये? मेघालयमध्ये. म्हणजेच आपण याच्यामध्ये मिळवूया 3965 म्हणजेच मेघालयामध्ये किती हत्ती असतील ते मिळेल. 9 अधिक 5 किती? 14. 2 आणि 6 8, 7 आणि 9 16, 1 आणि 5 6 आणि 3 9. 9684 हत्ती हे कुठं असतील? तर मेघालयमध्ये असतील. कुठं असतील? मेघालयमध्ये. काय विचारलेलं आहे? तर मेघालयात किती हत्ती आहेत? म्हणजे उत्तर बरोबर असेल 9684. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 41. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिल? तर सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला दिलेला आहे 64,389. 64,389. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 42. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756 रुपये होते, तर रेल्वेचे तिकीट 2,398 रुपये होते. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त आहे असा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला विमानाचे तिकीट वजा रेल्वेचे तिकीट करावे लागेल. तर विमानाचे तिकीट वजा रेल्वेचे तिकीट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 11,358. म्हणजे तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीतील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो? आता इथं पहा, पहिल्या आकृतीमध्ये 5 पैकी 1 रंगवलेला आहे म्हणजेच 1/5. इथं 1 पूर्ण रंगवलेला आहे आणि इथं 2 पैकी 1 रंगवलेला आहे म्हणजेच 1.1/2. 2 पैकी 1 म्हणजेच 1/2. त्यानंतर इथं 1 पूर्ण रंगवलेला आहे आणि ह्या 3 पैकी 1 रंगवलेला आहे म्हणजेच 1.1/3. इथं पहा 1 पूर्ण रंगवलेला आहे आणि इथं 4 पैकी 1 रंगवलेला आहे म्हणजेच 1.1/4. ठीक आहे, आता छेदाधिक अपूर्णांक कोणता विचारलेला आहे? तर त्यासाठी आपल्याला इथं सोडवावं लागेल. 2 के 2 अधिक 1 3.
म्हणजे 3/2 इथं मिळेल आपल्याला. इथं 3 एके 3 प्लस 1 किती येणार? 3 अधिक 1 4, 4/3. इथं पहा 4 एके 4 आणि हा 1 म्हणजेच 5/4. ठीक आहे. मग छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा छेद मोठा आहे. तर इथं हा छेद अंशापेक्षा लहान आहे, इथं छेद अंशापेक्षा लहान आहे, इथं छेद अंशापेक्षा लहान आहे, इथं छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक असेल 1/5. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अ हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 44. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे, सीमाला पाव तास, सोनालीला 900 सेकंद व राहुलला अर्धा तास लागतो. तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? पहा, परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे लागतो वेळ, सीमाला पाव तास. पाव तास म्हणजे काय? पाव तास म्हणजे पण 15 मिनिटे. ठीक आहे. सोनालीला 900 सेकंद. 900 सेकंद म्हणजेच काय? तर 900 सेकंद म्हणजेच 15 मिनिटे. त्यासाठी आपण काय करावं लागेल? आपल्याला 900 भागिले 60 करावं लागेल. मग आपल्याला मिळेल 15 मिनिटे. ठीक आहे. व राहुलला मात्र अर्धा तास लागतो. राहुलला किती लागतो? अर्धा तास. म्हणजे सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? राहुलला. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 45. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती? आता ह्या वर्तुळामध्ये व्यास किती आहेत पाहूया. 1 आणि 2. 2च व्यास आहेत. ठीक आहे. व्यास आहेत 2 व त्रिज्या किती आहेत? तर पहा 1, 2, 3, 4, 5, 6. 6 त्रिज्या आहेत. म्हणजे 2 आणि 6. कुठं आहे पहा 2 आणि 6? पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विशालकोन झालेला नाही? विशालकोन म्हणजे काय? तर 90 अंशपेक्षा मोठा कोन. तर इथं पहा, हा 90 अंशपेक्षा मोठा कोन आहे, हा पण मोठा आहे, हा पण मोठा आहे, म्हणजे हे तिन्ही विशाल कोन आहेत. पण हा 90 अंशापेक्षा लहान कोन आहे, म्हणजेच हा लघु कोन आहे. पर्याय ड हा बरोबर आहे. तर ड इथं कुठं आहे पहा पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 47. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? तर या रेषांवर घड्या घातल्यानंतर आपल्याला जी आकृती मिळेल ती असेल अ आकृती. तर अ कुठं आहे पहा? तर पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 48. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजताची होती. ती गाडी 5 तास उशिरा आली असल्यास ती किती वाजता स्टेशनवर आली? असा प्रश्न आहे. तर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ किती होती? सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजता. म्हणजे सोमवारी रात्री 8 वाजता ती स्टेशनवर येणार होती. पण ती गाडी 5 तास उशिरा आली. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 5 मिळवावं लागेल. 8मध्ये 5 मिळवल्यानंतर किती होईल पहा? 9, 10, 11, 12, 1. म्हणजेच ती रात्री 1 वाजता स्टेशनवर येणार. तर ती किती वाजता स्टेशनवर आली असं विचारलेलं आहे. रात्री 1 वाजता. तर बघूया इथं. सोमवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता, की सोमवारी मध्यान्होत्तर 1 वाजता, की मंगळवारी मध्यान्होत्तर 1 वाजता, की मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. तर रात्री 12 नंतर दुसरा दिवस सुरू होतो. सोमवारी रात्री 8 वाजता ती गाडी येणार होती, पण ती पोहोचणार आहे मंगळवारी रात्री 1 वाजता. म्हणजे मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 49. मेघाकडे 50, 100, 200 व 500 च्या नोटांची संख्या समान आहे व त्याची एकूण रक्कम 3,400 रुपये आहे. तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहेत? तर मेघाकडे 50, 100, 200 आणि 500च्या नोटा आहेत. तर त्या नोटा समान आहेत. समान आहेत म्हणजेच काय? या सर्व नोटा सपोज यक्स आहेत असं आपण समजूया. ठीक आहे. तर एकूण रक्कम आहे 3,400. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याची मांडणी करून घेतली. तर यक्स गुणिले या सगळ्यांची आपण बेरीज करूया. तर याची जर बेरीज केली तर उत्तर येईल 850 रुपये. ठीक आहे. बरोबर 3,400. तर आता आपल्याला यक्सची किंमत शोधायची आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? 3,400 भागिले 850. 3,400 भागिले 850. ठीक आहे. तुम्ही साध्या पद्धतीने भागाकार करू शकता आणि असा पण भागाकार करू शकता. हा भागाकार जर तुम्ही शिकलात तर तुम्ही लवकर भागाकार करू शकता. म्हणजे हा भागाकार तुम्हाला येतोच, पण तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगते भागाकार करण्याची. 3,400
भागिले 850. कसं करायचं? हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. इथं 5 आहे, इथं 0 आहे. म्हणजेच 5ने भाग जातो. जर शेवटी एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर त्या संख्यांना 5ने भाग जातो. या कसोटीचा वापर करायचा इथं. 5 एके 5, राहिले 3, 5 सत्ते 35. इथं काय येईल? 5 सक्क 30, राहिले 4, इथं आले 40, 5 40. ठीक आहे. 17चा पाढा तुम्हाला पाठ असणारच आहे. 17 एके 17, 17 चोक 68. म्हणजेच यक्स बरोबर काय येईल? यक्स बरोबर येईल 4. म्हणजेच त्या 50च्या नोटा असणार आहेत 4, 100च्या नोटा असणार आहेत 4, 200च्या असणार आहेत 4 आणि 500च्या पण असणार आहेत 4. तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहेत? तर 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4, 4 चोक 16 नोटा असणार आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 50. सानियाकडे एक रिम कागद आहेत. तिला प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचे आहेत. तर सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल्स लागतील? तर सानियाकडे एक रिम कागद आहे. एक रिम म्हणजे किती? तर एक रिम म्हणजेच 20 दस्ते. हे आपल्याला इथं माहीत पाहिजे. ठीक आहे. तर एका फाईलमध्ये तिला एकच दस्ता ठेवायचे आहे. असे किती फाईल्स लागतील? एका फाईलमध्ये एक दस्ता. अशा प्रकारे तिला हे 20 दस्ते ठेवण्यासाठी 20 फाईल लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 51. एक इष्टिका चिठ्ठी कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनाच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पहा, एक मोठी इष्टिका चिठ्ठी आहे आणि त्या इष्टिका चिठ्ठीचे मधोमध कापून 2 समान घन तयार केले. तर या कडांची संख्या असेल 12 आणि या घनाच्या कडांची संख्या असेल 12. तर काय विचारलेलं आहे? इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्या संख्येबाबत आणि दोन्ही घनांच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्या संख्येबाबत. मग दोन्ही घनांच्या कडांची संख्या असेल 24 आणि इष्टिका चिठ्ठीच्या कडांची संख्या असेल 12. तर घनांच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडांपेक्षा 12ने कमी आहे? नाही, जास्त असणार आहे. घनांच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्या 12ने जास्त आहे. अगदी बरोबर. कारण ही 12 आणि ही 12 म्हणजे 24 कडांची संख्या असणार आहे दोन्ही घनांची. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 52. खालील आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? आता इथं पहा, 1 2 3 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळेल 6. ठीक आहे. 6चा पुढचा नंबर इथे घेतलेला आहे. 7 8 9 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळतं 24. 24चा पुढचा नंबर असतो 25. 25 26 27 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळतं 78. ठीक आहे. 78 नंतरचा नंबर असतो 79. 79 80 81. कुठं आहे पहा? 79 80 81. इथं पण आहे, इथं पण आहे. 79 80 81 79 80 81. पण ह्या तिघांची जर बेरीज केली तर काय उत्तर मिळतं? तर 240 मिळतं. म्हणजे तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 53. 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल? असा प्रश्न आहे. तर 2026ला शिक्षक दिन हा शनिवारी येतो. शिक्षक दिन कधी असतो? तर 5 सप्टेंबर शिक्षक दिन असतो. सप्टेंबर महिन्यामध्ये किती वार असतात? तर 31 वार असतात. 30 वार असतात. त्यानंतर ऑक्टोबर महिना असतो. बरोबर. आणि काय विचारलेलं आहे? त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल? तर बालदिन कधी असतो? तर नोव्हेंबर महिन्यात बालदिन असतो. नोव्हेंबर महिन्यात किती तारखेला बालदिन असतो? तर 14 नोव्हेंबर रोजी बालदिन असतो. ठीक आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. ठीक आहे. या 30 दिवसांमधील इथे 5 दिवस गेलेले आहेत. त्या 30 दिवसांमधील 5 दिवस गेलेले आहेत. म्हणजे 30 + 5 किती राहतं? 25 राहतं. बरोबर. आणि हे 31 दिवस आणि हे किती दिवस? 14 दिवस. तर यांची आपण अगोदर बेरीज करूया. किती दिवस होतात ते पाहूया. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 1 7. ठीक आहे. म्हणजे 70 दिवस होतात. 70ला 7ने भाग जातो का? कारण एका आठवड्यामध्ये 7च दिवस असतात. 70ला जर 7ने भाग जात असेल तर त्या दिवशी हाच वार येईल. म्हणजे जो या 5 सप्टेंबरला वार असेल तोच वार येईल. आणि जर 70ला 7ने भाग जात नसेल तर मात्र वार मागे पुढे होऊ शकतात. तर 70ला 7ने भाग जातो ना? 7 10 70. ठीक आहे. म्हणजेच या दिवशी सुद्धा 14 नोव्हेंबर दिवशी सुद्धा शनिवारच असेल. समजा इथे 72 असतं
जर इथे 72 असतं म्हणजे आपल्याला समजण्यासाठी मी हे एक्स्ट्रा घेत आहे की समजा इथं 72 आलं असतं तर त्या दिवशी कोणता वार आला असता तर शनिवारच्या पुढचे 2 वार रविवार सोमवार आला असता. समजलं. जर इथं 74 असतं तर रविवार सोमवार मंगळवार बुधवार आला असता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो. इथं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. शनिवार. प्रश्न क्रमांक 54. 304 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल असा प्रश्न आहे. तर पहा 3 गुणिले 1/4 काय उत्तर येतं 3 1 3/4 अगदी बरोबर आहे. हाच अपूर्णांक मिळतो आपल्याला. तर इथं पहा 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 अशा वेळी आपण काय करतो 4 आहे तसं लिहितो छेदाच्या जागी आणि 1 अधिक 1 अधिक 1 करतो म्हणजेच 3/4 इथं पण येईल. 1/4 ची 3 पट अगदी बरोबर 3/4च येईल. तर इथं पहा 2 नंबरला 3 अधिक 1/4 याचं उत्तर आपल्याला काय मिळेल तर 4 त्रिक 12 12 आणि 1 13 13/4 याचं उत्तर मिळेल. म्हणजेच 3/4 हा अपूर्णांक या स्वरूपात आपल्याला दिसणार नाही. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 55. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवित नाही. इथे पहा 2 वर्तुळ रंगवलेले आहेत आणि एक अर्धा वर्तुळ रंगवलेला आहे. म्हणजेच 2.5 हा अपूर्णांक इथं दर्शवतो. इथं बघा 2.5 दिलेला आहे. इथं 2 अधिक अर्धा दिलेला आहे 2.5 आणि 2 पूर्ण आणि अर्धा म्हणजेच हे 3 अपूर्णांक हा अपूर्णांक दर्शवतो. पण इथं पहा पहिला पर्याय आहे 1.5 म्हणजेच काय 1 आणि अर्धा. तर हे जर वर्तुळ नसतं पहिलं तर बरोबर असतं. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा या आकृतीतील अपूर्णांक दर्शवत नाही. प्रश्न क्रमांक 56. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले तर आईने किती लिटर सरबत बनवले. ठीक आहे. अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत अर्धा दुसऱ्या बाटलीत अर्धा तिसऱ्या बाटलीत अर्धा आणि चौथ्या बाटलीत पण अर्धा अर्धा आणि अर्धा हा 1 झाला आणि हा 1 झाला म्हणजे हे 2 झाले आणि किती शिल्लक राहिला तर पाव लिटर शिल्लक राहिला म्हणजे 2 आणि पाव म्हणजेच किती येणार आहे तर 2.25 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 57. खालील आकृतीबंधात पुढे येणारी चित्रे कोणती. आता इथं पहा स्माइली म्हणजे सरळ स्माइली आहे इथं उलटी स्माइली आहे सरळ स्माइली उलटी स्माइली सरळ स्माइली उलटी स्माइली. आता इथं काय येणार आहे सरळ स्माइली आणि उलटी स्माइली येणार आहे. पहा इथं कुठं आहे सरळ स्माइली उलटी स्माइली इथं एक आहे आणि इथं सुद्धा आहे. पहा सरळ स्माइली उलटी स्माइली पण या स्माइलींना कान आहेत इथं कान आहेत इथं कान नाही आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 58. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. तर 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती असते तर 97 असते. सर्वात लहान मूळ संख्या कोणती असते तर 2 असते. तर ही कितीने मोठी आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे वजाबाकी करावी लागणार आहे. 97 वजा 2 किती असणार आहे तर 95. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 59. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या व उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्याने 1 किलो द्राक्षांच्या किती पेट्या भरल्या असा प्रश्न आहे. तर मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. एकूण द्राक्षे किती काढली 5 किलो. त्याने अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या म्हणजेच पहा प्रत्येक पेटीमध्ये अर्धा किलो द्राक्षे अशा 3 पेट्या इथे अर्धा आणि इथे अर्धा. ठीक आहे. आणि पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या पाव किलो. आता इथं बघा 4 पैकी 1 भाग पाव किलो म्हणजे काय 4 पैकी 1 भाग अशा 2 पेट्या. आता पहा किती पेट्या भरलेल्या आहेत त्यांनी हा अर्धा आणि हा अर्धा अर्धाने अर्धा हा 1 आणि हा अर्धा म्हणजेच इथं 1.5 किलो पेटे भरली आणि इथं हा पाव आणि पाव किती असतो तर अर्धा असतो. ठीक आहे. ही 1.5 किलो आणि हे अर्धा किलो म्हणजे किती होणार 1.5 अधिक अर्धा बरोबर 2 किलो. म्हणजेच एकूण ज्या पेट्या भरलेल्या आहेत त्या 2 किलो त्यामध्ये द्राक्षे मावलेली आहेत. तर आता उरलेली जी द्राक्षे असतील ती किती असतील तर 5 किलोमधील 2 किलो द्राक्ष गेली तर किती राहिली
5 वजा 2 बरोबर 3 किलो. ठीक आहे. आता ही जी 3 किलो द्राक्षे आहेत, ती द्राक्षे इथं पहा उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. या 3 किलो जी द्राक्षे आहेत, ही सुद्धा पेटीमध्ये भरली, पण प्रत्येक पेटीमध्ये किती किलो द्राक्षे भरली? 1 किलो द्राक्षे भरली. म्हणजेच एका पेटीमध्ये 1 किलो, दुसऱ्या पेटीमध्ये 1 किलो आणि तिसऱ्या पेटीमध्ये पण 1 किलो. मग काय विचारलेलं पहा, तर त्याने 1 किलो द्राक्षांच्या किती पेट्या भरल्या? तर हे किती पेट्या राहिलेल्या आहेत, भरलेल्या आहेत? 1, 2, 3. 1 किलो द्राक्षांच्या त्याने 3 पेट्या भरल्या. म्हणजे जिथे पर्याय क्रमांक 2, 3 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 60. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. दुकानदाराला तिने 500 रुपयांची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या किती नोटा परत दिल्या, असा प्रश्न आहे. तर स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. म्हणजे 2 पुस्तकांची मिळून किती किंमत होईल? तर 175 अधिक 175, 5 आणि 5 10, 7 आणि 7 14 आणि 1 15, 1 + 1 + 1 + 1 3. ठीक आहे. म्हणजे 2 पुस्तकांची किंमत असेल 350 रुपये. तर दुकानदाराला तिने 500 रुपयांची नोट दिली, पण दुकानदाराला तिने किती रुपयांची नोट दिली? 500 रुपयांची. आणि तिने जी वस्तू घेतलेल्या होत्या ते किती रुपयाच्या होत्या? 350 रुपयांच्या होत्या. दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. म्हणजे किती रुपये परत दिले पाहूया अगोदर. 0 शून्य गेले, 0 राहिले. 10 मधून 5 गेले, राहिले 5. आणि 5 मधून 4 गेले, राहिले 1. म्हणजे 150 रुपये दुकानदाराने तिला परत दिले. पण दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. 150 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा? तर 150 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या 3 नोटा. ठीक आहे. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 61. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा डॅश असते. पर्याय आहे 2 ने कमी, 1 ने कमी, 2 ने जास्त, 1 ने जास्त. आता पहा, दंडगोल अशा प्रकारे असतो. त्याला ज्या कडा असतात त्या असतात, इथं एक कडा, ही एक कडा, म्हणजे 2 कडा असतात. कडा किती असतात दंडगोलाला? 2 कडा असतात. आणि कोपरे किती असतात? तर इथं काहीच कोपरे नाही आहेत. दंडगोलाला एकही कोपरा नसतो, म्हणजे कोपरे असतात 0. तर दंडगोलांच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असते? 2 हे 0 पेक्षा कितीने जास्त आहे? 2 ने 0 पेक्षा 2 नेच जास्त आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 62. खालील आकृतिबंध पूर्ण करा. आता पहा, इथं एक त्रिकोण दिलेला आहे, एक चौकोन दिलेला आहे, 2 त्रिकोण, 2 चौकोन, 3 त्रिकोण, 3 चौकोन. पण आता यामध्ये पण इथं त्रिकोणामध्ये वरती डॉट आहे, ह्या त्रिकोणामध्ये खाली 2 डॉट आहेत, ह्या त्रिकोणामध्ये वरती 3 डॉट आहेत. आता इथं पहा, इथं खाली या चौकोनामध्ये खाली स्टार आहे, इथं वरती 2 स्टार आहेत, इथं खाली 3 स्टार आहेत. मग याच्या पुढची जी आकृती येईल ती कशी येईल? तर 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण, आता इथं 4 त्रिकोण यायला पाहिजेत. आणि डॉट कुठे येणार? खाली येणार. पहा, इथं 4 त्रिकोण सुरुवातीला कुठं आहेत? इथं आहेत. पहा, 4 त्रिकोण, इथं पण 4 त्रिकोण आहेत. पण डॉट कुठे येणार? असेच त्रिकोण आहेत आणि डॉट खाली येणार. म्हणजेच ही जी आकृती आहे ती बरोबर असणार आहे. पहा, इथं 4 चौकोन पण आहेत आणि इथं स्टार खाली आहे, इथं स्टार वरती असणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 63. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? आता आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजी असतो. ठीक आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात? तर 31 दिवस असतात. बरोबर. ज्यावेळी एखादा महिना 31 दिवसांचा असतो त्यावेळी 7 चोक 28. ठीक आहे. यातून जर आपण 28 वजा केलं, 7च्या पाड्यामध्ये सर्वात मोठी संख्या असेल 28, याच्यापेक्षा लहान, होय का ना? 31 वजा 28 करायचं. 31 वजा 28 केल्यानंतर आपल्याला मिळेल 3. बरोबर. म्हणजेच पहिले जे 3 वार असतील, म्हणजे 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेला जे वार असतील ते 5 वेळा येतील. ठीक आहे. आपण काय करायचं, त्या महिन्यामध्ये किती वार आहेत त्यातून 28 वजा करायचं. 7च्या पाड्यामध्ये 28 असतं. मग जो कोणता नंबर येईल त्या नंबर मधील जे तारखा असतील, म्हणजे 1, 2, 3, ह्या ज्या तारखा असतील, ह्या तारखांना जे वार येतील ते वार 5 वेळा येतील. ठीक आहे. हे समजलं? तर स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? पण स्वातंत्र्य दिना दिवशी कोणता वार होता? शुक्रवार होता. ठीक आहे. तर म्हणजे 15 तारखेला शुक्रवार होता. मग अजून कोणत्या दिवशी शुक्रवार असेल? तर 15 मधून आपण 7 वजा करूया.
काय येणार? 8 येणार. 8 तारखेला पण शुक्रवार असेल. 8मधून 7 वजा करूया, काय येतं? 1 येतं. 1 तारखेला पण शुक्रवार असेल. पण आपण इथं काढलेलं आहे की 1, 2 आणि 3 या तारखांना जे वार येतील ते 5 वेळा येणार आहेत. 1 तारखेला तर आपण काढलेलं आहे की शुक्रवार येणार. मग 2 तारखेला काय असणार आहे? शनिवार असणार आहे. 3 तारखेला काय असणार आहे? रविवार असणार आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 शुक्रवार, शनिवार, रविवार हा पर्याय बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 64. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? आता आपण या संख्या अगोदर उतरत्या क्रमाने मांडून घेऊया. तर पहा, इथं 40,000 आहे, इथं 45,000 आहे, इथं 45,000 आहे, इथं 40,000 आहे. आता या दोन्हीमधली कुठली तरी एक मोठी संख्या असणार आहे. 45,005 की 45,050? तर ही सगळ्यात मोठी संख्या असणार आहे 45,050. तिला 1 नंबर लिहूया. त्यानंतर 45,005 ही 2 नंबरला असणार आहे. त्यानंतर इथं पहा 40,405 आहे, इथं 40,504 आहे. म्हणजे ही संख्या काय असणार आहे? 3 नंबरला असणार आहे. आणि 40,405 ही संख्या 4 नंबरला असणार आहे. तर शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? 4 आणि 3. शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? तर 40,504. इथं पहा पर्याय 40,504 पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 65. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते. 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील? असा प्रश्न आहे. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर कापड लागते. किती लागते? 2.5 मीटर म्हणजे 2 आणि अर्धा. व तिच्या 2 मैत्रिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते. प्रत्येकी 1.5 मीटर. 1 आणि अर्धा प्लस 1 आणि अर्धा. ठीक आहे. आता या सगळ्यांची आपण बेरीज करूया. तर किती होईल पहा. अगोदर पूर्ण अंकांची ॲडिशन करूया. 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4. ठीक आहे, 4. मग 4 मध्ये हा अर्धा आणि हा अर्धा किती झाला? 1. मग म्हणजे किती झालं? 5. 5 आणि हा अर्धा 5.5. ठीक आहे. म्हणजेच 5 तिघींना मिळून 5.5 मीटर कापड लागलेले आहे. तर किती मीटरचा तागा आहे दुकानदाराकडे? 10 मीटरचा तागा आहे. तर 10 मीटरमधून आपल्याला हे वजा करावे लागेल. 10 मीटरमधून हे वजा कसं करायचं? तर 10मधून अगोदर 5 वजा करूया. 10मधून 5 वजा केल्यानंतर किती येतं? 5 येतं. आणि 5मधून परत हा अर्धा वजा करायचा. म्हणजेच किती राहील? 4.5. म्हणजेच 4.5 मीटर पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 66. 503, 803, 703, 103, 403 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? असा प्रश्न आहे. तर हे पाहू शकता समच्छेद अपूर्णांक आहेत. सर्वांचे छेद समान आहेत. 3 3 3 3. ठीक आहे. म्हणजेच असं जर ज्यावेळी असतं तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. आता इथं मोठा अंश कशाचा आहे पहा. 8/3 ह्याचा अंश हा मोठा आहे 8/3. ठीक आहे. आणि 1/3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे 1/3. तर यावरून काय विचारलेलं आहे? पहिला व शेवटचा अपूर्णांक कोणता असेल? तर पहिला अपूर्णांक हा असेल आणि शेवटचा अपूर्णांक हा असेल. 8/3 आणि 1/3 कुठे आहे पहा. 8/3 1/3 पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 67. 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? असा प्रश्न आहे. तर 1 ते 99 मध्ये 1 ते 99 मध्ये 1 व 2 हे समान वेळा येतं. म्हणजे 1, 11, 21, 31. त्याचप्रमाणे 2, 12, 22, 32 अशा प्रकारे. म्हणजे जेवढ्या वेळा 1 येतं तेवढ्याच वेळा 2 येतं. किती संख्यांपर्यंत? 1 ते 99 पर्यंत. पण 100 मध्ये हा 1 वाढलेला आहे पहा. 100 या संख्येमध्ये हा 1 हा वाढलेला असतो. म्हणजेच 1 हा अंक 1 ने जास्त असतो. पहा कुठं आहे? 1 हा अंक 2 ने जास्त वेळा आला आहे. 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आला आहे. बरोबर आहे. 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आला आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 68. खालील उदाहरणांमध्ये स्टार आणि चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडा. असा प्रश्न आहे. तर पहिला अंक असणार आहे स्टार, दुसरा अंक असणार आहे चौकोन. अशा पद्धतीने पहा इथं शॉर्टकट टिकणे येतं का पाहूया. चौकोन वजा स्टार करायचा आहे. तर हा चौकोन आहे, हा स्टार आहे. बरोबर. पहिला अंक स्टार असणार आहे, दुसरा अंक चौकोन असणार आहे. चौकोन वजा स्टार करून पाहूया.
8 वजा 7 किती येतं? 1 येतं. इथं 1 आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय नाही आहे. तर 7 वजा 6 केल्यानंतर किती येतं? 1 येतं, म्हणजेच हा पण नाही आहे, इथं 9 आहे. 7 वजा 8 केल्यानंतर काय येतं पाहूया. तर त्यासाठी आपण हे इथं ठेवून पाहूया. 7 वजा 8, समजा चौकोनाच्या जागी 7 ठेवलं आणि स्टारच्या जागी 8 ठेवलं. स्टारच्या जागी 8, इथं स्टारच्या जागी 8. ठीक आहे, तर पाहूया बरोबर येते का. आणि इथं चौकोनाच्या जागी काय येणार आहे? 7 येणार आहे. ठीक आहे, इथं 7, इथं 7. बघूया उत्तर बरोबर येतं का. 7 वजा 8 केल्यानंतर किती येतं? 9 येतं, बरोबर आहे. तर इथं हातच्या येणार. 10 मधून 3 गेले, 7 राहिलं, बरोबर आहे. 8 मधून 6 गेले, 8 मधून इथं 7 घालवावं लागेल. 8 मधून 7 गेले, 1 राहिला. इथं 10 मधून 1 गेले, 9 राहतात, बरोबर आहे. इथं 1 येतं, 8 मधून 1 गेलं, 7 राहिले. अगदी बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 69, खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. आता या आकृतीमध्ये पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 शिरोबिंदू येतील. पण काही लोक काय करतील, हे 4, हे 4 आणि हे 4 असे 12 शिरोबिंदू मोजून लिहिलेले असतील. तर या दोन्हीमधील एखादं कोणतं तरी उत्तर असणार आहे. जर तुम्हाला बरोबर उत्तर माहीत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. प्रश्न क्रमांक 70, पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले आहेत. एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी आहेत. तर ओळी किती आहेत? एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती असते? तर 9 असते. व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या इतके विद्यार्थी आहेत. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर 11. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे केले आहेत? तर या दोघांचा आपल्याला इथं गुणाकार करावा लागेल, म्हणजेच किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे आहेत ते मिळेल. 11 9 किती असतं? 99. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. 99 विद्यार्थी कवायतीसाठी उभे केले आहेत. प्रश्न क्रमांक 71, वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? तर वर्तुळाला असंख्य सममिती अक्ष काढता येतात. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 72, जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक राहतात, तर जोसेफकडे किती आंबे होते? असा प्रश्न आहे. तर जोसेफने 18 आंबे एका पेटीमध्ये अशा 12 पेट्या भरल्या, म्हणजे आपल्याला इथं 18 गुणिले 12 करावं लागेल. ठीक आहे, 12 8 96, 12 1 12 आणि 9 किती? 21 येतं. ठीक आहे, 216. तर 216 हे आंबे भरलेले आहेत आणि 5 आंबे शिल्लक राहिले, म्हणजेच आपल्याला हे 5 आंबे सुद्धा याच्यामध्ये मिळवावे लागतील. 216 अधिक 5 किती येतं? 216 अधिक 5, 6 आणि 5 11, 1 आणि 1 2 आणि हे 2 221 येतं. म्हणजेच जोसेफकडे एकूण किती आंबे होते? तर 221. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 73, सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले असतील? असा प्रश्न आहे. जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन, म्हणजेच जर कोणत्याही 2 संख्यांचा त्याच संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला त्या संख्यांचा वर्ग मिळतो. म्हणजेच इथं वर्ग कोणती संख्या आहे पहा, तर 49 ही वर्ग संख्या आहे. म्हणजेच 7चा वर्ग. 7 विद्यार्थी असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला जर त्याने 7 पेन वाटले असतील तर 49 हे उत्तर मिळेल. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 74, 95041 ह्या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमयने 10,459, सफाने 1,459, तन्वीने 95,410 व आर्याने 95,401 अशा लिहिल्या आहेत. तर अचूक संख्या कोणी लिहिली? असा प्रश्न आहे. तर अगोदर आपण याची 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करूया, पण अंकांची पुनरावृत्ती होता कामा नये असं सांगितलेलं आहे. तर सर्वात लहान संख्या 5 अंकी कशी तयार करायची? तर अगोदर 0 येणार नाही. तर 0 हे नेहमी 2 नंबरला येतं, म्हणजेच अगोदर आपल्याला 1 लिहावं लागेल, त्यानंतर 0, त्यानंतर लहान संख्या ह्या तिन्हीमधली 4, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 5, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी 9, म्हणजेच ही लहानात लहान 5 अंकी संख्या मिळेल. ठीक आहे, मग ही अशी संख्या कोणी लिहिलेली आहे पहा, तर अमेने 10,459, म्हणजेच
अमेने ही संख्या बरोबर अचूक लिहिलेली आहे. अमे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. त्यातील 12,000 रुपये एस.टी. महामंडळात भरले. तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? असा प्रश्न आहे. तर शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी 455 रुपये भरले, म्हणजेच किती रुपये होतील? 455 रुपये. किती विद्यार्थी आहेत? 37 विद्यार्थ्यांनी. पाहूया किती उत्तर येते याचं. तर 5 गुणिले 7 करूया. 7 5 35. 7 5 35 आणि हे 3 38. 7 चोक 28 आणि हे 3 31. अधिक 0 5 त्रिक 15. 5 त्रिक 15 आणि ही 1 16. 4 त्रिक 12 आणि ही 1 13. ठीक आहे. 2 आणि 6 8. 3 आणि 3 6 आणि 1 16,835 इथं उत्तर मिळालेलं आहे. आणि त्यातील 12,000 रुपये एस.टी. महामंडळात भरले. म्हणजे यामधील परत 12,000 रुपये त्यांनी एस.टी. महामंडळात भरलेले आहेत. म्हणजे त्यातून आपण हे वजा करूया. ठीक आहे. 5 मधून 0 गेले राहिले 5. 3 मधून 0 गेले राहिले 3. 8 मधून 0 गेले राहिले 8. 6 मधून 2 गेले राहिले 4 आणि हे 0. 4,835 रुपये शिल्लक राहतील. तर इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल.